मित्रांनो बघू शकता नवनाथ भाऊच्या डेअरी फार्मवरती आपण आलो आणि तुमच्या सगळ्याची डिमांड होती की भाऊ आम्हाला जाफर म्हशी पाहिजे आणि ते पण एक नंबर क्वालिटी. तर भाऊ आज आपल्या खास डिमांडवर एक मोरा आणि 2 जाफर म्हशी घेऊन आले. नमस्कार नवनाथ भाऊ. नमस्कार. तर दादा आज आपण बाजारात सगळ्यांच्या डिमांडनुसार जाफर म्हशी आणलेले आहेत. तर किती जाफर होतात आपल्याकडे सध्या? आज आपल्याकडे जवळजवळ 4-5 म्हशी आल्या जाफर. हां आता ह्या टॉप क्वालिटी 2 मोठी साईज ह्या राहिलेल्या आणि ही एक राहिली. मोरामध्ये एक राहिली, मोरामध्ये एक राहिली, जाफर मध्ये इथं 2 राहिले. तर आपल्या बाजारात शक्यतो जाफर येत नाहीत. जाफर येत नाही पण कसं पुरवून घ्या येते जाफर. हां तर आता आम्हाला व्यवस्थित डिटेल द्या. आता ही म्हैस आहे समोरची बघू शकता. हवी म्हैस किती दिवस टाईम आहे अजून भाऊला? तिला जवळजवळ 8 ते 10 दिवस टाईम. तर हिचं वैशिष्ट्य काय आहे जाफर म्हशीचं? ही म्हैस जवळजवळ 17 लिटर मागची आता पिळलेली. हां 17 लिटर म्हैस बघू शकता मित्रांनो, प्युअर जाफरमध्ये मोठी साईज. एकदम मोठ्या साईजमध्ये म्हैस आहे. मुर्रा म्हैस आणि जाफर म्हैस एकच बदल आहे, ही दुधाला जास्त दिवस चालते आणि हिला फॅट वगैरे जास्त असते, भरपूर फॅट असते. तर हिची काय किंमत सांगितलेली आहे आता शेतकरी मित्रांसाठी? तिथे सांगायला 2,11,000. 2,11,000 सांगायला किंमत. मान सन्मान? आता तिला सकाळ धरून मी पाहिलं आम्हाला हां 41-45 तरी तिला मागणी आली. हां हां आम्ही काही नाही पण ह्या साईजच्या म्हशी काय परत पुन्हा बाजारात चालेल. आणि एवढ्या कवळ्या म्हशी. कवळी म्हैस बघू शकता मित्रांनो. तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या भाऊची डेअरी फार्मवरती विक्रीसाठी एक जाफरमध्ये अजून आहे. मागून पाहिजे म्हशी मागून पाहा. बघू शकता जाफर आणि एक मुर्रामध्ये. तर आपण जाफर म्हैस मागून पाहू. बघू शकता खाली व्हायला 8 दिवस टाईम आहे म्हशीला. एकदम प्युअरमध्ये जाफर आहे. तर ही किती वेळ येतं ते? तिसऱ्याने म्हैस बघू शकता. म्हैस एकदम मोठ्या मापात. एका छोटा हत्ती गाडीत एकच म्हैस जाईन अशा म्हशी आहेत. आणि ही पण कशी चालन दुधाला हे सांगा? ही बी जवळजवळ 16-17 लिटर. 16-17 लिटर. हिचं काय रेट सांगितलं? ती सांगायला 1,80,000. 1,80,000 रुपये. याच्यात मान सन्मान कमी जास्त ही सांगायची किंमत. आता ही मुर्रा आहे आपल्याकडे, ही मुर्रा बघू शकता. हिचं काय सांगितलंय? 1,21,000. 1,21,000. किती वेळ येतात ते भाऊ? दुसऱ्याच वेळ येतात ना? सगळा कवळा माल आहे आपल्याकडे अवेलेबल. तर आता टोटल किती म्हशी होत्या आपल्याकडे आज? आज जवळजवळ 7-8 म्हशी. हां आता 3 राहिले त्याच्यातल्या खाली शिल्लक. हे डेअरी फार्मवर राहतील का आपल्या? हो जर समजा शेतकरी आडमध्ये जरी आले ते म्हशी भेटून जातील. हो भेटते. चालतंय धन्यवाद. हो.